नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला दह्यातले साबुदाणे करून दाखवणार आहे. आपण जनरली उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ असं करतो. पण अशा प्रकारे दह्यातले साबुदाणे केले ना तर शरीराला खूप थंडावा देतात, ॲसिडिटी होत नाही. चला आता आपण ते दह्यातले साबुदाणे बनवायला सुरुवात करूया. दह्यातले साबुदाणे करण्याकरता इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतले, 1 मिरची बारीक चिरून घेतले, कढीपत्ता, जिरं, थोडेसे काजू घेतले, थोडे शेंगदाणे भाजलेले घेतले आणि थोडे डाळिंब घेतलेत सजावटीसाठी. प्रथम आपण आपले साबुदाणे आहेत ना ते जरा भाजून घेऊया. साबुदाणे भाजण्याकरता इथे मी कढई घेतली, त्याच्यात साबुदाणे घालते आणि साबुदाण्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. साबुदाण्याचा रंग बदलला थोडासा. आता आपण गॅस बंद करूया. आता हे भाजलेले साबुदाणे आहेत ना ते एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याच्यात काढून मी ते धुवून घेते. पाणी घालून मी साबुदाणे धुवून घेते. थोडे चोळून हाताने धुवायचे. इथे साबुदाणे धुवून झाले. त्याच्यात मी थोडंसं वाटीभरच पाणी घातलंय. ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले होते त्या वाटीने 1 वाटी पाणी घेतलं. यात मग चिमूटभरच मीठ घालूया. आणि कुकरमध्ये 2 शिट्या मी याच्या काढून घेते. इथे साबुदाणे मी कुकरमध्ये 2 शिट्या काढून घेते. आपण कुकरचे साबुदाणे होईपर्यंत आपण यासाठी लागणारी फोडणी करून घेऊया. इथे मी 1 चमचा तूप घेतलाय कढईमध्ये. तुपाने छान स्वाद येतो म्हणून तूप घालायचं. तूप छान गरम झालं ना ते आपण यावर कढीपत्ता घालूया. जिरं आणि मिरची घालूया. थोडी छान होऊन देऊया. मिरची छान परतून झाली आहे ना. आपण आता यावर थोडे शेंगदाणे घालूया. थोडे परतून घेऊया मग ते दह्यामध्ये छान लागतात. मी भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले होते तेच घालते. थोडे काजू घालूया. हे ऑप्शनल आहे. इथे आपली फोडणी झाली आहे बघा. छान झाले. काजू, शेंगदाणे, मिरची छान सगळं परतून झालंय. आता आपण गॅस बंद करूया आणि फोडणी थंड होऊन देऊया.
इथे आपले साबुदाणे पहा छान मऊ झालेत बघा, छान शिजलेत ना. आता आपण दही साबुदाणे मिक्स करायला घेऊया. इथे बाउलमध्ये मी 1 वाटी दही घेतलं, घट्ट दही घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊया. दही छान मिक्स झालाय. आता आपण दही साबुदाणे छान मिक्स करून घेऊया. सगळं गार झाल्यावरच मिक्स करायला घ्यायचं. त्यात थोडं मी थंड दूध घालते. तुम्ही उशिरा खाणार असाल ना तर ते आंबट होत नाही, अजून छान होतं. छान मिक्स झालंय ना. आता आपण यामध्ये आपली फोडणी घालूया. आता आपण यावर आपली खमंग फोडणी आहे ती होते. फोडणी पण इतकी मस्त झाली आहे ना. पण त्यावर थोडेसे हे घालूया, डाळिंब घालूया, अजून छान दिसतं आणि खायलाही मधुर लागतं एकदम. इथे छान थंडगार आणि एकदम चवीला मधुर असे दह्यातले साबुदाणे मी केलेले आहेत. खूप चवीला भारी झालेत. तुम्ही सुद्धा उपवासासाठी अशा प्रकारचे साबुदाणे, दह्यातले साबुदाणे करून खा. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका छान रेसिपीसह. धन्यवाद.